तुझा दास मी व्यर्थ जन्मासी आलो, किती योग बुद्धी किती पुण्य मी, बसतावलो कावलो तप्त झालं. तुझा दास मी व्यर्थ जन्मासी आलो, सदा सर्वस्व विलो. तुझा दास मी व्यर्थ जन्मासी आलो, नसे भक्ती ना ज्ञान ध्यान काही, नसो प्रेम हे राम विश्राम नाही. असा दीन अज्ञान मी दास तुझा, सदा सर्वदा योग तुझा घडावा. तुझे कारणी देव माझा पडावा, उभे शू नको गुणवंता अनंता. रघुनायका नको संशय तोरी संसार व्यथा, रघुनायका मागणे हेची तुझवीन रामा मदकंठ वेना, विषयी जनाने घेना. तुझवीन रामा मदकंठ वेना, संसार गंगे बहुपीड रे. गुरुचरित्र पारायणाच्या स्वामी भक्तांना खूप खूप शुभेच्छा. तर सामुदायिक पारायणाचा लाभ आणि सामुदायिक लोक बसतात सामुदायिक पारायणाला ते आपल्या व्हिडिओमध्ये पाहूया. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सर्वांना. आजची सकाळची सुरुवात केंद्रात झाली बघा. स्वामींना त्रिवार मुजरा करून स्वामी मार्ग सोपा नसतो तर पुण्याईने स्वामी भेटतो, तसेच सत्कर्माने स्वामी मार्ग भेटतो. ज्ञान ही दुधारी तलवार आहे. ज्ञानाला भक्तीची जोड नसेल तर त्याचे अहंकारात रूपांतर होते. तर स्वामींची केलेली कोणतीच सेवा कधीच वाया जात नाही. प्रत्येक सेवेचे फळ स्वामी महाराज देतात. काही वेळेस उशीर होईल पण सेवेचे फळ हे मिळतच राहते. निस्वार्थी वृत्तीने केलेली सेवा स्वामी माऊलींना खूप प्रिय असते. न काही मनात ठेवता न काही मनात वाळता जो तुम्ही स्वामींना त्रिवार मुजरा करता ते स्वामी माऊली तुमचं सगळं तुम्हाला मिळून गेलेलं असतं. हे फक्त तुम्ही स्वामींना ओळखायला उशीर करता. तर आपल्या स्वामींना खूप काही सगळं न सांगता समजत असतं. तसं आपल्यालाही समजलं पाहिजे की आपण केंद्रात गेलो की फक्त संकटच नाही घेऊन जायचं, मनात एक पॉझिटिव्हिटी घेऊन जाऊन स्वामींना फक्त आपल्या पाठीशी राहावा एवढेच बोला. स्वामी सगळं काही करत असतात. कर्माचा आणि पुण्याचा जर आपल्याला लाभ हवा असेल तर अशा प्रकारे साप्ताहिक पारायणात आपण प्रत्येक यागला बसलं गेलं पाहिजे. जर तुम्हाला गुरुचरित्र पारायण बसायला वेळ नसेल तर गुरुचरित्र पारायणाच्या वाचनानंतर रोज वेगवेगळ्या प्रकारचे याग असते. तर आजचा साप्ताहिक दुसरा दिवस गणेश याग. प्रचंड महिलांची गर्दी असते, तसे प्रचंड पुरुषांची देखील गर्दी असते. तुम्हाला पाहायला मिळतच असेल. हे आपले कराडचे केंद्र आहे स्वामी समर्थ महाराजांचे. खूप प्रचंड गर्दी आहे गणेश यागला. अगदी छोट्या मुलापासून ते मोठ्या मुलांच्या पर्यंत ह्या यागला प्रत्येकाने उपस्थिती आपली दाखवलेली आहे. हीच स्वामीची प्रचिती, हीच स्वामींची पुण्याई आणि हीच खरी स्वामींची सेवा असते. पहा, मोठ्या आनंदाने आणि मोठ्या उत्साहाने हा सप्ताह आमच्या कराडात खूप छान पद्धतीने साजरा केला जातो. म्हणजे सगळीकडे साजरा करतो, कारण स्वामींची कुठलीही सेवा कोणीही कंटाळवाणी करत नाही हे मला पण माहीत आहे. सद्गुरू श्री स्वामी समर्थ आहेतच असे की आपल्या भक्तांना ते वारंवार अनुभव देतात, प्रचिती देतात, त्याप्रमाणे सेवाही करायला लावतात आणि सेवा करूनही घेतात. तो सेवेकरी कसाही असो, अथांग सागरासारखा मोठा असो किंवा एखाद्या धबधब्यासारखा वाळलेला असो, कसाही व्यक्ती असो, तो सेवा मनापासून करतो आणि त्याची प्रचिती त्याला नक्कीच मिळते. तर अशा पद्धतीने गणेश याग मोठ्या उत्साहाने बघा महिलांनी भरपूर प्रचंड प्रकारे गर्दी केलेली आहे आणि अशा स्वरूपात आपले गणेश याग पूर्ण झालेले आहे. या गणेश यागचं खूप महत्त्व असते आपल्या मुलांच्या आर्थिक बुद्धीसाठी, आर्थिक प्रगतीसाठी आणि आर्थिक लाभासाठी, वाढ होण्यासाठी हे गणेश याग असतं. या यागसाठी मुलांचे आई वडील आणि आपले मुले बसतात. इतकं अनन्यसाधारण महत्त्व असतं. रोज वेगवेगळ्या प्रकारचे याग असते. रोजच्या रोज डेली अपडेट तुम्हाला सांगितला जाईल प्रत्येक वेळी आपल्या पारायणातल्या संदर्भात. तर आजचं झालेलं हे याग आहे बघा, तुम्ही बघितलंच असेल. याचं महत्त्वही मी तुम्हाला सांगितलं. तर अशा प्रकारे तुम्ही संधी दवडू नका, आपल्या नजीकच्या केंद्रात जावा आणि उद्यासाठी असणाऱ्या यागला बसा. सर्वांना श्री स्वामी समर्थ.